I now request our chief guest, Shri Indrajit Deshmukh sir, to say a few words and guide us. Please, sir. लोकांची ही वेळ सिरियल बघण्याची आहे आणि तिथं चिकने चिकने चेहरे असताना आमचा ओबडधोबड चेहरा बघण्याचं अत्याचार कशासाठी करावा असं मला वाटलं. बऱ्यापैकी संख्येमध्ये उपस्थित असणाऱ्या आया आणि कमी संख्येमध्ये नेहमीप्रमाणे उपस्थित असणारे बाप, त्यामुळे आयांनी सुरुवातीला टाळ्या वाजवायला हरकत नाही. लाख मोलाची लेकरं आपल्या पदरामध्ये निसर्गाने दिली. एक विश्वस्त म्हणून परमेश्वराने आपल्या पोटाला ही जन्माला घातली आणि मग ह्या लेकरांच्या संगोपनाकडे लक्ष देण्यासाठी आई आणि बाबानं खूप कष्ट घेतो असं आम्हाला सगळ्यांना वाटत राहतं. अमेरिकेमध्ये बाळ जन्माला घालायच्या अगोदर आईबाबांचा एक पेरेंटिंग नावाचा कोर्स करावा लागतो आणि पेरेंटिंगचा कोर्स केल्यानंतर मग बाळाला जन्माला घालायला लागतं. आमच्याकडे अशी कुठली व्यवस्था नाहीये, कारण आईबाबा ही खूप मोठी तपश्चर्या आहे आणि ही तपश्चर्या ज्या घरामध्ये संपन्न होते त्या घरातली लेकरं भविष्यात स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करतात आणि स्वतःचं एक भविष्य निर्माण करतात. आमच्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत? घर दोघांचं आहे, घर तिघांचं आहे, घर एका पिढीचं आहे, घर दोन पिढीचं आहे, घर तीन पिढ्यांचं आहे. आमच्या घरामध्ये काय सुरू असतं या लेकरासाठी? घरामधला संवाद कसा आहे? घरामधलं वातावरण कसं आहे? खलील जिब्रान असं म्हणतो की तुमच्या पोटी जन्माला घातलेली लेकरं ही तुम्ही त्याचे मालक नका बनू, तुम्ही त्याचे पालक बना, सहाय्यकारी बना असं म्हणतात. मालक बनू नका याचा अर्थ की मला जे वाटतं ते माझ्या लेकरानं व्हावं असं आपल्या मनामध्ये आलं की खलील जिब्रान म्हणतो ते खरं आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक असतं की बाळ कसं व्हावं भविष्यामध्ये. एक नोटा छापणारं मशीन, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला काय काय द्यावं. खरं तर मी सुद्धा लग्न झाल्यानंतर एक 3-4 दिवसाचा कोर्स केला होता की माझ्या पोटी जन्माला येणारं लेकरू दिव्य असावं. आणि आजपर्यंत त्यातल्या ज्या गोष्टी पाळायला सांगितल्या ते मी पाळत आलो. मला सांगितलं की घरात टीव्ही नाही ठेवायचा. माझा मुलगा 12वीला आहे, माझी मुलगी MBBS लास्ट इयरला आहे. माझ्या घरात टीव्ही नाही आहे, कारण मला त्यावेळेला सांगितलं होतं. मी म्हटलं की आई बाबा होणं ही खूप मोठी तपश्चर्या आहे. टीव्ही नाही माझ्या घरामध्ये म्हणजे माझा मोठा पराक्रम नाहीये, पण आई बाबा या नात्यानं आपल्या घरामध्ये काय चाललंय मला इथं सांगण्यात आलं की आमच्या शाळेमध्ये असं आहे तसं आहे. 8 तास मुलं शाळेत असतात आणि 16 तास आपल्या पदरामध्ये असतात. मग आपली जबाबदारी शाळेच्या पेक्षा दुप्पट असते. मी बालसंस्कार शिबिर घेतो माझ्या आश्रमामध्ये. उन्हाळ्यात 7 दिवस मी शिबिर घेतो आणि शिबिरामध्ये मी सांगत राहतो की चुकून सांगतो मी मांसाहार नका करू. मी त्याच्याविषयी बोलणार आहे नंतर. आणि नंतर मुलं घरी येतात आणि पहिल्याच रविवारी बाप मटण घेऊन येतो. झेपतच नाही बापाला. एखादा रविवार जर वाया गेला तर जमतच नाही ते बापाला. अगदी लाईनला उभं राहून कलेजा दे, वजडी दे, टर्किश टावेलचं तुकडं दे, पुंगळ्या दे, फुटकुळ्या दे, नळी दे, लाईनला उभं राहून घेऊन येते रविवारी. आणि मग मुलीला किंवा मुलाला जेवायला बसवते. मुलगा म्हणतो नाही, शिबिरामध्ये सांगितलंय नाही, शाकाहारी करायचं, शाकाहारी खायला सांगितलं. बाप म्हणतंय शिबिरातलं शिबिरात, घरचं घरी. कितीही आम्ही आमच्या गोष्टी करत राहिलो तर मी आता म्हटलं की ती जबाबदारी आमच्या मुलामध्ये नेमकं काय आहे आणि कोणत्या प्रकारचं व्यक्तिमत्व असावं याच्यावर जगभर चिंता चालू आहे. मी काही शाळा भारतामध्ये बघितल्या, 50 ते 60 शाळा मी बघितल्या. 3-3, 4-4 दिवस मी माझ्या आयुष्याचं 1 ते 1.5 वर्ष याच्यामध्ये घालवलं. कुठल्या शाळेमध्ये आणि मला जी आवडलेली शाळा आहे तिचं फक्त थोडंसं कौतुक करतो आणि मी पुढे चालतो.
जे कृष्णमूर्तींच्या जगभरामध्ये काही शाळा आहेत त्यापैकी एक शाळा राजगुरुनगरला आहे आणि त्या राजगुरुनगरच्या शाळेमध्ये 10वी पर्यंतची परीक्षा गेले 30 वर्ष नाहीये. मग त्या शाळेमध्ये नेमकं काय शिकवलं जातं, काय केलं जातं? खूप छान. जे कृष्णमूर्ती म्हणतात की ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर वास करतो ती व्यक्ती पूर्णार्थानं माणूस म्हणून त्याच्या जीवनामध्ये विकसित होत नाही. त्या शाळेमध्ये हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर, ईर्ष्या शिकवलीच नाही. स्पर्धा नसतेच तिथं. कारण त्यांचं म्हणणं आहे की परीक्षा म्हणजे अविश्वास, परीक्षा म्हणजे स्पर्धा, आणि परीक्षा आली की हिंसा आली, घृणा आली, द्वेष आला, मत्सर आला. हे त्यांनी 30 वर्षापासून त्या शाळेत सुरू आहे. आणि हे जर आता आपल्याला सांगायला गेलं तर हिथं एका मार्क्ससाठी पालक भांडत असतात. नाही, माझ्या बाळाला मी करून घेतलंय, ह्याच्यात एवढे मार्क्स पडले कसे कमी? त्या शाळेतून बाहेर पडलेली व्यक्तिमत्व मी अनेक तिथल्या कित्येक लेकरांचा मुलाखती घेतल्या. त्यांच्याकडे बघितलं की वाटतं की चेहऱ्यावर एक शांतता आहे, एक प्रसन्नता आहे, चेहऱ्यावर एक आनंद आहे. आणि त्या लेकरांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, खा प्या मजा करा, ये दिल मांगे मोर याच्यातून आलेला नाहीये. त्या लेकरांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आहे, सहज आहे. एक प्रफुल्लित प्रसन्न असलेली व्यक्तिमत्व त्या शाळेतून बाहेर पडतायत की ज्यांच्या हृदयामध्ये विकसित पावलेलं एक मनुष्यत्व आहे. आम्ही ज्या वेळेला म्हणतो की आमच्या लेकराला भविष्य द्यायचं आहे त्यावेळेला काय करायचं, मी खलील जिब्रानचं पुढची वाक्य काही कंटिन्यूस करतो. बाळ वाढवत असताना आमच्या घरामध्ये बालक, पालक, शिक्षक याच्यामध्ये सुसंवादानं, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की बाळ लहान असताना काही गोष्टीपासून त्याला दूर ठेवा. त्याचं कारण असं ते सांगतात की एखादं वडाचं जरी झाड असलं तरी लहान असताना शेळीच्या पायानं सुद्धा ते कटकन मोडतं. पण ते बाळ लहान असते, वडाचं झाड लहान असताना त्याच्या भोवती जर कंपाऊंड केलं तर त्याची मुळं खोलवर जातील, त्याच्या फांद्या आकाशामध्ये जातील, त्याचं खोड बळकट होईल आणि भविष्यामध्ये हत्तीनं जरी टक्कर दिली झाडाला तरी ते कोसळणार नाही, इतकं बळकट होईल. मग नको त्या गोष्टी टाळणं आणि हवे त्या गोष्टी कवटाळण्यासाठी त्या लेकराला मदत करणं, यामध्ये त्याचं विकसित होणं असतं. दुसरी गोष्ट आली, बाळ जन्माला आल्यापासून बऱ्याचशा गोष्टीचा आग्रह की काय करायचं भविष्यात अजून पाळण्यातच आहे तोपर्यंत चिंतन सुरू होतं की याला IAS ऑफिसर करायचं, याला IPS करायचं, का टीव्हीवर जे परफॉर्मन्स सुरू असते त्या परफॉर्मन्स मधलं एक करायचं, आणि नाही तिथपर्यंत गेलं तर मग जीवाचा आटापिटा, नैराश्य तिथून ठरतं. आणि आमच्या सगळ्यांचं ध्येय असतं की बाळ मोठं, आमच्या सुखाच्या संकल्पना काय आहेत, बाळ मोठं झाल्यानंतर मी आता सांगितलेलं खा प्या मजा करा या संस्कृतीमध्ये असावं. ईट ड्रिंक बी हॅपी. फार फार तर IT इंजिनियर, बायको IT इंजिनियर, मग हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, एक दळभद्री संसार, आणि मग ते चाललंय शनिवार रविवारची खरेदी, शनिवार रविवारी कुठल्या तरी एखाद्या पिकनिक स्पॉटला दंगा, मस्ती, डान्स, आणि हे वाहणारं आयुष्य म्हणजे आयुष्य किंवा त्याच्या पलीकडचं आयुष्य नाहीच आहे. मग नेमकं आयुष्य त्या लेकराला देण्यासाठी आईबाप मी म्हटलं की चिंतन करताना त्या लेकरामध्ये नेमका गुण कोणता आहे. मगाशी शेवटचा डान्स सुरू असताना मला संस्थापक सांगत होते की ती मुलगी बघा तिथं उभी असलेली, तिचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. मग तिच्या पायामध्ये थिरक नाही, ती खूप छान डान्सर होऊ शकते. हे तिच्या आईला कळालं, तिच्या बाबाला कळालं, तिच्या आईवडिलांना कळालं की ती डान्सर झाली तर खूप आनंदी होईल. पण आईबापाला वाटलं की नाही ही डॉक्टरच झाली पाहिजे, तर वैताग आहे ना तिच्या आयुष्यामध्ये. तिला तिचा स्व जर तिच्या नाचण्यामध्ये, कारण नाचणं हे सगळ्यांना जमत नाही, खरंच खूप छान परफॉर्मन्स करत होती ती, पण ते दुर्दैव असं आहे की टीव्हीतला परफॉर्मन्स बघितली प्रत्येक आईबापाला वाटतंय माझ्या कार्टीनं तो परफॉर्मन्स दिलाच पाहिजे. मग ओढाताण सुरू झाली. हजारो वर्षापूर्वी एक आशीर्वाद दिला जात होता आपल्याला की अष्टपुत्र सौभाग्यवती भवन, अष्टपुत्री सौभाग्यवती भव. मग लग्न 24व्या वर्षी त्यावेळेला व्हायचं. 24व्या वर्षापर्यंत तो मुलगा तयारीचा व्हायचा.
तो आईबापाच्या पोटाची खळगी, आपल्या पोटाची खळगी आणि भविष्यात 16 पोरं जन्माला येणार आहेत त्यांच्या पोटाची खळगी भरण्याच्या लायकीचा झालेला असायचा. आणि अष्टपुत्र अष्टपुत्री सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिल्यानंतर खरं तर 8 कशासाठी? आपण अलीकडचं मानसशास्त्र जर वाचलं असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये गार्डनर नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे आणि त्या मानसशास्त्रज्ञाने सांगितले की माणसाच्या मेंदूमध्ये ठराविक 8 प्रकारच्या डॉमिनंट पर्सनॅलिटीज आहेत. डॉमिनंट बुद्धिमत्ता आहे, टॅलेंट आहे, डॉमिनंट टॅलेंट आहे. आणि म्हणून त्यावेळेला आशीर्वाद दिला होता की 8 क्षेत्रामध्ये 8 पोरं असावी. म्हणजे 7 क्षेत्र आहेत महत्वाची: साहित्य, संगीत, कला, क्रीडा, नाट्य ही प्रमुख 8 क्षेत्र आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक बाळी असावी आणि एक 8वं कार्ट गावात डिशाडिशाव करायला सुद्धा असावं. त्यासाठी अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्यवती भव. आता काय झालं की 30 वर्षापूर्वी 2 मुलं होती, मग हम दो हमारे दो आलं. आता ह्या 10 वर्षापासून हम दो हमारा एक बजाज, एकच. आणि आता एकच आल्यामुळं वैताग असं झालंय की याच्यातच आम्हाला सोनू निगम हवाय, याच्यातच आम्हाला सलील कुलकर्णी हवाय, याच्यातच सचिन तेंडुलकर हवाय. म्हणजे जो समोर चमकणारा दिसेल ते व्यक्तिमत्व माझ्या लेकरामध्ये असावं, हा अट्टास सुरू झाला आमच्या घरात. आणि मग संघर्ष सुरू झाला त्याच्या आयुष्याचा. जे त्याला नको आहे, ज्याच्यामध्ये त्याला आनंद नको आहे, ते त्याच्यावर लादणं सुरू झालं. मला आठवतंय की मी 10 वर्षापूर्वी कोल्हापूरला एका 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पहिला आलेल्या मुलासोबत होतो. बक्षीस दिलं होतं. तो मुलगा इतका मॅच्युअर होता, तो खूप छान बोलला, त्याने खूप छान वाक्य उच्चारलं. तो बोलत असताना म्हटलं की आई बाबा मी पहिला आलो, तुम्हाला दिला मी 2-4 सेकंदाचा आनंद आता दिला, पण आई बाबा तुम्हाला माहितीये तुम्ही ज्या वेळेला जबरदस्तीने मला अभ्यासाला बसवत होता त्यावेळेला माझ्याच वयाची मुलं बाहेर खेळत होती. त्यांच्या खेळण्याचा आवाज माझ्या कानावर पडत होता आणि मी त्यावेळेला अभ्यास करत होतो. आई बाबा गेलेलं 1 वर्ष तुम्ही मला परत देणार आहात का माझ्या जीवनाचं? मी खेळायचं, म्हातारं झाल्यानंतर खेळायचं. गेलेला काळ परत मागत होतं ते लेकरू, कारण ज्या वयामध्ये जे करायला हवं होतं तो अट्टहास तिथं होता. मग हे सगळं देण्यासाठी मी पुन्हा मूळ पदावर येतो की स्व, त्याचा स्व कोणता आहे, त्याच्यामध्ये आहे काय? ज्याच्यामध्ये जे आहे त्याच्यातलं जे स्व दडलेलं आहे ते त्याला मिळवून देण्यासाठी आमच्या परीने त्याला मदत करणं. परदेशामध्ये अशी व्यवस्था आहे. 8व्या 9व्या वर्षी तिथले मानसशास्त्रज्ञ त्या मुलामध्ये नेमकं कोणती चमक आहे, तो कोण आहे, तो लेखक आहे, तो प्रतिभावंत आहे, तो कवी आहे, गायक आहे, अभिनेता आहे, त्याचा शोध घेतला जातो. म्हणजे 8-9 वर्षाची मुलाशी हॉलमध्ये सोडली जातात. त्या हॉलमध्ये बायबल, कुराण, गीता, त्या हॉलमध्ये विटा, काही वायर, पोडियम, हे सगळं ठेवलेलं असतं. ॲपरंट, स्टेथोस्कोप. आणि मग मुलं त्या हॉलमध्ये सोडली जातात आणि हॉलमध्ये सोडल्यानंतर त्या मुलांचं निरीक्षण केलं जातं आणि जास्त काळ ते लेकरू कोणत्या गोष्टीशी रम्मान होतं ते त्याला भविष्य दिलं जातं. समजा त्यांना ॲपरंट घातला, स्टेथोस्कोप गळ्यामध्ये घातला, दीर्घकाळ तो तिथं रमत असेल तर मानसशास्त्रज्ञ ठरवून टाकतात की बाबा याला डॉक्टर व्हायचं. मग त्याला जर डॉक्टर व्हायचं आहे तर त्याला गणित शिकवण्याची आवश्यकता नाही ना. 100 लिटरची टाकी आहे, 40 लिटरचं पाणी गळालं, टाकी गळाली तर राहिलं किती? कारण भारतातल्या सगळ्या टाक्या गळक्याच असतात आणि आमची उदाहरणं पण तसलीच असतात. तो जर मेडिकलला जाणार असेल तर त्याला मेडिकल, तो जर विटांशी खेळत असेल, तो जर त्याचं भवितव्य तिथं 9व्या वर्षी ठरवलं जातं आणि तो अभ्यास त्याला दिला जातो. ज्या आईबापांना आपल्या लेकरातलं टॅलेंट ओळखता आलं त्यांना भविष्य मिळालं, देखणं भविष्य मिळालं. कार्तिकी गायकवाड नावाची चिमुरडी आहे, तिचं गाणं माझं परमनंट अँड फिट उदाहरण आहे की कार्तिकीच्या आईबापाला कळालं की हिच्यामध्ये गाणं आहे. कार्तिकीला जर भविष्यामध्ये डॉक्टर केलं, इंजिनियर केलं तर ती नाही परफॉर्मन्स देणार, तिला नाही नीट जगता येणार, तिला जीवनाचा आनंद नाही भोगता येणार. पण कार्तिकी गायला बसली तर ती स्वतः आनंदित होईल, ती होईल आणि जगाला पण आनंद देईल, कारण तिचा स्व आहे, तिचा आनंद तिच्यात आहे. आणि गायला लागतो तो गळा लागतो, गळा इज हर टॅलेंट.
आता जे वरडतंय तुमच्या पुढं त्याला गळा नाही आहे, त्याला इथे नरड आहे, नरड. आणि नरड कांट सिंग. समजा मी नरड्यानं जर गायचा प्रयत्न केला तर मी नाही गायक होऊ शकणार. मी असा प्रयत्न केला होता. मी शिरोळा गटविकास अधिकारी असताना महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अजित कडकडे तिथं गायला यायचे आणि त्यांचं ते भजन ऐकलं, निघालो घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची, आणि ते सुरसुरी यायची अंगात की मला पण गाणं यायला पाहिजे. मग एका संगीत शिक्षकांना मी 3,000-1,000 रुपये दिले. म्हटलं रोज संध्याकाळी 6 ते 7 मला गाणं शिकवायचं. ते संगीत शिक्षक यायचे, मला 1 महिनाभर मला एकच गाणं शिकवत होते. एकनाथ महाराजांचा एकच अभंग शिकवत होते. जैस्या परी आहे तैस्या स्थिती राहे, कौतुक पाहे संचिताचे. एकच. 1 महिन्यानंतर गुरुजींनी 3,000 माझ्या टेबलवर ठेवले. म्हटले साहेब नमस्कार. म्हटलं का? नाही, माझा गळा बदलायच्यात, मला सोडा. म्हटले मला नाही शिकवता येणार. म्हणजे नरड्यानं गळा होण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या आयुष्याची बरबादी आहे. म्हणजे त्याला ते बहाल केलं, त्याचा स्व त्याला देणं. दुसऱ्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्याची 5 प्रकारची व्यक्तिमत्व त्याला बहाल करणं. ज्यावेळेला एखादा माणूस म्हणून तयार होतो, किंवा आपण जरी वयस्कर झाला असलो तर 5 व्यक्तिमत्व आमची असली, परिपूर्ण असली तर एक चांगला माणूस होतो. ते म्हणतात की शारीरिक व्यक्तिमत्व, मानसिक व्यक्तिमत्व, बौद्धिक व्यक्तिमत्व, भावनिक व्यक्तिमत्व, आणि शेवटचं व्यक्तिमत्व आहे की आध्यात्मिक व्यक्तिमत्व. त्याचं शारीरिक व्यक्तिमत्व हे देखणं, तो कसाही असेल नका, पण त्याच्या हालचाली प्रभावी असायला पाहिजे. चेहरा देखणाच असायला नको. बाबा बोरकर व्यक्तिमत्वाबाबतीत असं म्हणतात की तेच चेहरे देखणे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे मोल नाही फारसे. चेहरा तो देखणं आहे की जो निरागस आहे. वर एक आणि आत एक असा चेहरा असेल तर तो निरागस नाहीये. कारण माणसाला सवय आहेत अनेक चेहरे घेऊन जगायचे. बायकोच्या पुढे एक चेहरा, आईच्या पुढे एक चेहरा, बाच्या पुढे एक चेहरा, बॉसच्या पुढे एक चेहरा, कनिष्ठांच्या पुढे एक चेहरा. एक चेहरे पे कही चेहरे लगा लेते लोग. आपलं लेकरू नेहमी आयुष्यभर एकाच चेहऱ्यानं जगायला हवं भविष्यात. मग त्याच्या जगण्यामध्ये एक विलक्षण आनंद असतो. शारीरिक व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या हालचाली प्रभावित असावेत, त्याच्या जगण्यामध्ये एक आत्मविश्वास असावा. मगाशी डान्स करणाऱ्या काही लेकरांच्या मध्ये काही लेकर आत्मविश्वासानं नाचत होते, प्रचंड आत्मविश्वास होता. मग पहिली गोष्ट, शारीरिक हालचाली प्रभावित होण्यासाठी त्याच्यातला तो आत्मविश्वास. दुसरं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं की मानसिक व्यक्तिमत्व. त्याचं मन कणखर. काही उदाहरण आपल्याशी मी शेअर करतो. 30 वर्षाच्या पुण्याच्या IT इंजिनियर, त्याच्याच कंपनीतल्या एका मैत्रिणीला त्यानं लग्नाचं प्रपोजल दिलं. तो 10वीला पहिलाय, 12वीला पहिलाय, CETच्या परीक्षेमध्ये त्याच्या विभागामध्ये तो पहिलाय. 1.5-2.5 लाखाचं पॅकेज घेतोय त्या इन्फोसिसमध्ये. 6-7 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि आपल्या मैत्रिणीला तो प्रपोजल देतोय लग्नाचा आणि ती नाही म्हणते आणि तो त्याच दिवशी स्वतःची आत्महत्या करतो. मानसिक व्यक्तिमत्व याचा अर्थ की भविष्यात त्याच्या वाट्याला येणारी जी अनंत दुःख आहेत, अनंत आव्हान आहेत, त्या प्रत्येक आव्हानाला, प्रत्येक दुःखाला आणि त्याला प्रत्येक वेदनेला त्याला सहज सामोरं जाता येणं, त्याला मानसिक व्यक्तिमत्व म्हणतात. प्रचंड ताकदीनं त्याला सामोरं जाता येणं, कितीही दुःख असलं, कितीही वेदना असले. आणि ते तयार करण्यासाठी घरापासून, म्हणजे आमच्या घरात आम्ही नाही म्हणतच नाही बऱ्याच वेळेला. एकुलतं एक पोरगा असलं की ते आईबाप म्हणतातच, नाही म्हणतच नाही. मग त्याला नाही ऐकायची सवय नसते. मग 16व्या वर्षी एखाद्या मैत्रिणीला तो प्रपोजल देतो, ती नाही म्हटली की मग रिंकू पाटील, जान्हवी तुपे, तू हा कह अथवा ना कह, तू है मेरी सनम, मग होऊन जातं. दुसरा आहे की मानसिक व्यक्तिमत्व, भविष्यातली आव्हानं पेलण्याची ताकद, सामर्थ्य त्याच्यामध्ये यावं. तिसरं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं की बौद्धिक व्यक्तिमत्व. बौद्धिक व्यक्तिमत्वाचा अर्थ असा की तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं संतुलन ढळत नाही. ही जुनी माणसं, मी फक्त की लता दिदींचं उदाहरण देतो की बौद्धिक व्यक्तिमत्व याचा अर्थ की प्रचंड ताण असताना सुद्धा आपल्याला जे दिलंय वाट्याला, आपल्या वाट्याला जे काम आलंय ते काम समर्थपणे पेलणं. भारत चीनचं युद्ध संपलं होतं आणि दिल्लीमध्ये खूप छान कार्यक्रम होता.
त्या कार्यक्रमाला पंडित नेहरू होते, सगळं मंत्रिमंडळ होतं, तिन्ही सेना दलाचे प्रमुख होते आणि जे शहीद झाले, जे हुतात्मा झाले सरहद्दीवर, त्यांच्यासाठी गाण्याचा कार्यक्रम होता. आणि लता दीदी त्यावेळेला तरुण होते आणि ते परफॉर्मन्स देत होते. आणि शेवटचं गाणं होतं जे अजरामर आणि चिरंतन गाणं आपल्याला माहिती आहे, ये मेरे वतन के लोगो. गाणं रेडिओवरून सुद्धा भारत अख्खा ऐकत होता. दीदींचं गाणं सुरू झालं, अख्खा देश जे दीदीला पाहत नव्हते ते तिच्या त्या आवाजानं सुद्धा असे तू हिमाचल, सगळी भारताची जनता रडत होती. एवढंच काय, समोर बसलेले पंडित नेहरूंच्या पासून सगळ्या मंत्रिमंडळांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. यू जस्ट लिसन. कधी योग आला तर हे गाणं परत एकदा इंटरनेटवरून डाउनलोड की जे लता दीदीने पहिल्यांदा हे गाणं गायलं दिल्लीतलं, डाउनलोड करून बघा. मी तर 10-15 वेळा पुन्हा ऐकलं. त्या गाण्यातला आरोह अवरोह, त्या गाण्यातलं तिचं जे देणं आहे, अख्खा माहोल भावनेच्या अत्युच्च टोकावर असताना सुद्धा लता दीदीने दिलेला जो परफॉर्मन्स आहे तो परफेक्ट आहे. एक गायिका म्हणून तिनं जे गाणं होतं ते परफेक्ट आहे. याचा अर्थ की बौद्धिक व्यक्तिमत्व. भविष्यात आपलं लेकरू कुठल्याही अडचणीत असलं, त्याचं संतुलन नाही बिघडलं, त्याला बुद्धीनं त्याची निसर्गानं व्यवस्थित साथ देता येणं, त्या गोष्टी त्याच्याकडून करून घेणं. पुढचं व्यक्तिमत्व सांगितलं की भावनिक व्यक्तिमत्व. भावनिक व्यक्तिमत्वामध्ये तो एकट्याचाच विचार करतो का अनेकांचा विचार करतो, त्याचा भाव नेमका कसा मी तयार केलाय, घरापुरताच केलाय की घराच्या बाहेर पण तयार केलाय. भावनिक व्यक्तिमत्वाविषयी मानसशास्त्रज्ञ असं उदाहरण सांगतात की 2 लेकरं असतील आणि दोघांना जर आंबा दिला खायला तर एक लेकरू खाली जातं, एकटंच खातं, आणि एक लेकरू बाहेर जातं मित्रांच्या मध्ये, त्याच्या अनेक फोडी करतं, सगळ्यांना वाटतं. कोई राहिली तर राहिली, नाही तर ते पण खात नाहीत, सगळ्यांना खाताना ते बघतं, तो त्याचा आनंद असतो. माझं लेकरू भविष्यामध्ये लाखातला एक होणार आहे का 1 लाखाचा पोशिंदा होणार आहे? लाखातला एक होणं याचा अर्थ की मोठं होणं, सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा मान, का त्याच्या पलीकडचं होणार? अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं लोक, अवघ्यांचं दुःख अनेकांचे अश्रू पुसणारं माझं लेकरू असणार का आणखीन कसं असणार? आणि शेवटचं व्यक्तिमत्व सांगितलं की आध्यात्मिक व्यक्तिमत्व. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओवी आहे आध्यात्मिक व्यक्तिमत्वाविषयी. माऊली असं म्हणतात की देह तरी वरीची लिकडी फिरे परी अंतरी बैसका न मोडे. त्याचं शरीर वरून फिरतंय, त्याचं काम करतंय, पण आतली शांतता, त्याची प्रगाढ शांतता भंग नाहीये पावत. तो खूप छान संचार करतोय आणि त्याचा आतला आनंदाचा दीप आहे, तो विझत नाही, फरफरत नाही, इतकं जगतोय तो, मस्त जगतोय आयुष्यामध्ये. ह्या 5 प्रकारचं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये घालणं. मग ह्याची सुरुवातच घरामध्ये होते. घरामध्ये याचा अर्थ की ते व्यक्तिमत्व घडत असताना हिंसाचार, स्वैराचार, भ्रष्टाचार, दंभाचार आमच्या घरातच सुरू असतो. हिंसाचार सुरू कधी होतो घरात? आई बाबा बसलेले असतात, बाबा पहिला घास खातो, बाबाच्या लक्षात येते की मीठ नाहीये घातलं, तो ताट असं सरकवतो घस दिशी, लेकरू बघतो, लेकराच्या लक्षात येतं की जी गोष्ट नको असते, जी गोष्ट आवडली नाही ती हिंसेनं ती व्यक्त करायची असते आणि भविष्यात तीच व्यक्त केली जाते. दंभाचार घरामध्ये सुरू होतो. फोन आलेला असतो बाबाला, बाबा त्याला फोन घ्यायला सांगतो लेकराला, 6-7 वर्षाचा फोन, लेकरू फोन घेतो. बाबाला तो फोन घ्यायचा नसतो, तो म्हणतो तो कोण आहे विचारतो, मग तो सांगतो की देशमुख काका आहे कोल्हापूरचं, ह्याला टाळायचं असतं हे गिरायक. ते म्हणते घरात नाही म्हणून सांग. त्याच्या लक्षात येते की अख्खा 3.5 हाताचा बाप समोर आहे आणि हे कसं काय सांगता येईल नाही म्हणून सांग. त्याच्या लक्षात येतं की जिथं आवडत नाही, जे गोष्ट नको आहे ती खोटं बोलायची असते. मग बाळ 18 वर्षाचं होतं, 31 डिसेंबरची रात्र येते, टी शर्ट शूज घालतो, लेकरा आपल्या मित्रांच्या बरोबर ढाब्यावर निघालेलं असतं. बाप विचारतो कुठं? ते म्हणते कुठं नाही, लहानपणी दिलेली दीक्षा तिथंच. घरातच भ्रष्टाचार सुरू होतो.
माझ्यासारख्या एखाद्या अधिकाऱ्याचं लेकरू शाळेतनं पेन आणत असतंय, शाळेतनं वह्या. आता अधिकाऱ्याचं पोरगा आहे म्हटल्यानंतर गुरुजी पण काय म्हणत नाही, लिहिते तर लिहू दे. पण ते बायकोला एक दिवशी अधिकाऱ्याच्या वाटत्या पोराला सांगा शाळेतनं स्टेशनरी आणताय. 3-4 वेळेला तो अधिकारी बाप ऐकून घेतो, सांगतो अरे बाळा इथून पुढं शाळेतनं अजिबात स्टेशनरी आणायची नाही, मी तुला ऑफिसमधनं आणत जाईन. तिथं सुरू होतं. आमच्याच घरात ह्या गोष्टी सुरू होतात. आम्ही घरात नीट बोलत नाही. भ्रष्टाचार या सगळ्याच गोष्टी बच्या बाराखड्याच्या जेवढ्या शिव्या असतात तेवढ्या घरामध्ये वापरतो. लेकरू नेमकं तेवढंच उचलतं. एखाद्या दिवशी बाप घरात असतो आणि या लेकराने एक शिवी बापाची जशीच्या तशी कॅप्चर केलेली असते. ते कधीतरी एसटीतनं गेलेलं असतंय. मग ते बाप आई सगळे असताना हिची रविवारी बापाच्या पुढे गाडी सुरू होती. टिंग, ज्या गाढवाला गाडीत बसायचंय त्यानं बसा, ज्या गाढवाला उतरायचंय त्यानं उतरा. 10-12 वेळा ऐकल्यानंतर बापाच्या लक्षात येतं की कार्ट शिवी देत आहे. बाप उठतंय, त्या पोराच्या कानाखाली देतंय 2-4 मिनिटं तरी, आणि पुन्हा जागेवरून बसतंय. त्या पोराला माहित नाही गाढवा नावाची शिवी, त्या शिवीचा अर्थही त्या लेकराला माहित नाही, पण बाप बोलतंय म्हणून त्यानं उच्चारलेला असतं. त्याची गाडी पुन्हा सुरू होते. म्हणजे टिंग टिंग, ज्या गाढवाला गाडीत बसायचंय त्यानं बसा, ज्या गाढवाला खाली उतरायचंय त्यानं उतरा. आत्ताच एका गाढवामुळे गाडी 10 मिनिटं लेट झाली. घरात बरोबर सुरू होतं. जिथं या गोष्टी मी म्हटलं की भविष्य देत असताना आपल्या लेकराला जिथं जिथं या तयारी झाल्या, ज्या ज्या गोष्टी घडल्या गेल्या, जिथं नसताना घरातलं वातावरण मुळात खूप संस्कारक्षम. मला म्हणजे माझं काउन्सिलिंग करायला हे सगळं शिष्टमंडळ आलं होतं कोल्हापूरला, आणि अर्धा एक तास तरी आम्ही बोलत होतो. आणि ह्यांच्या तोंडातून सारखा शब्द येत होता, संस्कार संस्कार संस्कार. संस्कार घरामध्ये असणं या शब्दाचा नेमका अर्थ की मोठ्यांचे आदर असणं आणि लहानांची कदर करता येणं. ज्या घरामध्ये 3 पिढ्या एकत्र बसलेत, जेवताय 3 पिढ्या एकत्र, आणि मधली जबाबदार पिढी आईला म्हणते की आई, विठ्ठल विठ्ठल नावाचा खूप छान चित्रपट आलाय, तुझ्यासाठी आणू का? बाबा 3 महिने झाले ब्लड प्रेशर तपासून तुमचं. बाबा नखं तुमची खूप वाढली आहेत, उद्या सकाळी आंघोळीनंतर मी तुमची नखं काढणार आहे. 3 पिढ्या एकत्र आहेत. मधल्या पिढीचा संवाद वरच्या पिढीशी असा होत असेल तर लेकरू बरोबर जाणतं की माझा बाप त्याच्या बापाची काळजी घेतो, तर मलाही माझ्या बापाची काळजी घ्यायला हवी. त्या लेकराच्या बरोबर मनामध्ये येत राहतो. मोठ्यांचा आदर आणि लहानाची कदर हा संस्काराचा भाग आहे. तो नसेल, जर शिकवलेलंच नसेल, पिढ्यानपिढ्या नसेल घरामध्ये, तर त्या घरातलं कार्ट बरोबर कॅच करत. देशमुख साहेबांचा वाडा असावा. देशमुख साहेब, मी पाटलाचा म्हणत नाही कारण मला जायचं आहे कोल्हापूर. देशमुखाचा वाडा आहे, लाकडाचा वाडा आहे. देशमुख एकटेच आहे. माझा आता 95 किलो वजन आहे. 150 किलो वजनाचा देशमुख असा गॅलरीत उभा आहे. आणि ज्या घरात संस्कार नाहीत, मोठाचा आदर, लहानांची कदर, त्या घरातलं एक लेकरू असं खाल्लं निघालंय, ते देशमुखाकडे बघतंय, म्हणते आईला देशमुख मेल्यावर खाली कसं काय नेच. कुणाला कशाची चिंता, तर कुणाला कशाची चिंता. देशमुख वर बोलवतंय, त्याला म्हणते काय कळतं की नाही तुला, शिकवलंय की नाही तुला, संस्कार आहेत का नाही, मोठ्यांचा आदर लहानाची कदर. त्याला कोंडून टाकते, त्याचं बाय येते. ते म्हणते देशमुख साहेब माझ्या पोराला का ठेवलंय तुम्ही? ते म्हणते काय शिकवलंय का नाही, मोठ्यांचा आदर लहानाची कदर. म्हणजे काय झालं नाही. ते म्हणते की नाही देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय नाहीच. त्याचं बा म्हणते जाऊ दे की साहेब, त्याला कुठं जगण्याचा अनुभव आहे, मेल्यावर खाली कसं न्यायचं त्याची चिंता आहे, त्याला माहीतच नाही, जगच त्यानं बघितलं नाही. हे बघा, मेल्यानंतर तुमच्या जीव असणार का नसणार, हातपाय तोडायचं आणि खाली न्यायचं अवघड काय म्हणते ते. त्याचा आजोबा येत आहे, ते म्हणते देशमुख साहेब माझ्या पोराला ठेवलंय, नातवाला ठेवलंय. म्हणजे काय झालं? ते नातू म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं. पोरग म्हणते अवघड काय आहे, हातपाय तोडायचं मग खाली न्यायचं. ते 80 वर्षाचं असते ते आजोबा, त्या पोराचं सगळं वाकलेलं असते, सगळी मान डुलत असते. ते म्हणते जाऊ दे की देशमुख साहेब, दोघांना कुठं अनुभव आहे, वाडा लाकडाचा आहे, तुमच्यानंतर कुणीच नाही वारस, खाली तरी कशाला न्यायचं, हात पाय तरी कशाला तोडायचं, वाड्याला चाग लावायची अडचण काय होत.
आपल्या घरामध्ये हे होतंय का बघा. देखणी घरं, मी कित्येक घरामध्ये जातो. माझं एक परमनंट फक्त एक उदाहरण देतो आणि मी पुन्हा दुसऱ्या समारोपाकडे येतो. खूप छान घर आहेत, संगमनेरला आहे. एक आणखीन एका घरामध्ये, त्या घरामध्ये वारकरी संप्रदाय आहे. घर म्हणजे मंदिर काय त्या घरात गेल्यानंतर कळतं. संस्काराची किमया काय त्या घरात गेल्यानंतर कळतं. त्या घरात गेले 250 वर्ष वारी आहे. त्या घरामध्ये एक पांडुरंगाचं मंदिर आहे. घर फुटलंय. त्या वाड्यामध्ये चुलते मालते वेगळे राहिलेत. त्या घराच्या मध्ये एक पांडुरंगाचं मंदिर आहे आणि गेले 250 वर्ष त्या घरामध्ये परंपरा आहे. सकाळी 6 ते 6:30 त्या घरातली सगळी मंडळी त्या पांडुरंगाच्या समोर बसतात. हरिपाठाचे अभंग, 100 ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि ध्यान केलं जातं. 250 वर्ष झाली, 5-6 पिढे झाले. पण तिथे एक गोष्ट केली जाते की त्या घरात 8-9 वर्षाच्या वरचं लेकरू सकाळी या सकाळच्या साधनेला, सकाळच्या सत्संगाला उपस्थित नसेल तर त्या मुलाचे आईवडील उपवास करतात. माझा मित्र त्या घरात, माझ्याच वयाचा आहे, पुण्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यानं बिल्डिंग बांधायला काढली की ती खपून जाते. शासनाचा टॅक्स व्यवस्थित भरतो, बेईमानी नाही, गद्दारी नाही, देशाशी गद्दारी नाही. तो म्हणतो की इंद्रजित, मी लहान असताना माझ्याकडून 4 वेळेला सकाळचा सत्संग चुकला होता. त्या दिवशी माझ्या आई वडिलांनी दिवसभर निर्जला उपवास केला होता. आईनं नव्हतं खाल्लं, बापानंही नव्हतं खाल्लं. मी दुपारी खेळायला बाहेर पडलो की मला आठवण यायची की माझी आई जेवलेली नाहीये, पाण्याचा थेंब सुद्धा घेतलेला नाही. मी खेळता खेळता घरात यायचो, कोपऱ्यातली काठी उचलायचो, आईच्या हातात द्यायचो नाही. आईला म्हणायचो की आई काठी घे, माझ्या पाठीवर वळ काढ, मी पुन्हा नाही चुकणार. मला दिलीप सांगतो की इंद्रजित, आजपर्यंत माझं कधीच पाऊल नाही वाकडं पडलं. कारण एक चांगली गोष्ट चुकली तर माझ्या आईबापाने माझ्यासाठी उपवास केला. मला मरेपर्यंत वाईट गोष्ट करताना माझ्या आईबापाची आठवण राहील. लेकरू वाढणं, संस्कार होणं आम्हाला कशी हवी आहेत? लखवा डान्स करणारी, स्वाभिमानी? आम्हाला आमचं लेकरू लाख मोलाचं. ज्या ज्या गोष्टी घडतात त्याच्याविषयी आणखीन 1-2-3 गोष्टी. घराला घरपण येण्यासाठी घरामध्ये 4 गोष्टी असायला पाहिजे. आईबाप या नात्यानं घर पण येण्यासाठी पहिली गोष्ट असं म्हटलं जातं की तुमची घरात नजर कशी आहे? बापाची नजर कशी आहे घरात? एकमेकाकडे आपण कसे बघतो? प्रेम आहे का आणखीन कोणती गोष्ट आहे? दुसरी गोष्ट, घरामध्ये संवाद, घर प्रेमानं भरलेलं असण्यासाठी, लेकरं सुरक्षिततेच्या वातावरणात वाढण्यासाठी दुसरी गोष्ट असायला पाहिजे, स्पर्श कसा करता तुम्ही? मी आता बोलतोय ते आपल्या लक्षात येईल की आपला दुःखात असताना एकमेकाचा स्पर्श वेगळा असतो, आनंदाचा स्पर्श वेगळा असतो. ऋषी तर असं म्हणतात की तुमच्या मुलाला आणि मुलीला जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत रोज एकदा तिला मिठीमध्ये घ्या, त्याला मिठीमध्ये घ्या, त्याच्या केसाचा वास घ्या, अवग्रहण करा. लेकरू शतायुषी होईल, सुरक्षित होईल. तुमच्या आणि त्यांच्या हृदयाचे ठोके एकरूप होऊ द्या असं म्हणतात. किती बापाला माहिती आहे की आपल्या लेकराला काय आवडतं? बाप म्हणजे एटीएम सेंटर करून टाकला आहे आम्ही. रोज मी म्हटलं की अवग्रहण, स्पर्शामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे. कधीतरी लेकराला बसवा, त्याला डोळे मिटायला लावा, मावशीला हात फिरवायला लावा आणि आईला हात फिरवायला सांगा. आईचा हात लेकराला नाही ओळखलं ना, सोडून दे नोकरी. स्पर्शामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की घरामध्ये तुम्ही शब्द कोणते वापरता? शब्द कसे आहेत तुमचे? शब्दाचं टोनिंग कसं आहे? शब्दाचं जाऊ द्या, मरू द्या, तुम्ही एकमेकाविषयी तुमची जी मत आहे ती तरी व्यक्त करता का? ज्या दिवशी घरामध्ये खूप काम असतं आपल्या बायकोला, त्या दिवशी संध्याकाळी थकलीस का असं म्हणता का? ज्या दिवशी वाढदिवस असतो त्या दिवशी आय लव्ह यू म्हणतात. पुरुषाची जात इतकी बेकार आहे, म्हणतच नाही. काय याच्या झोडीत धोंडा पडतोय काय कळत? जगाला म्हणल, जगाचं डिजिटल बोर्ड लावल, तिथं म्हणल, आला रात्रंदिवस तुझ्यासाठी जी धडपडते
तू उठायच्या, तुझं घर उठायच्या अगोदर उठते, तू झोपल्यानंतर झोपते, तुझं घर झोपल्यानंतर अख्ख्या संसाराचा गाडा चालवते. आणि तिचा कधी डिजिटल बोर्ड नाही रे लावत तू. तिला कधी म्हणत नाहीस थकलीस का, तिला कधी म्हणत नाहीस आय लव्ह यू. फोन आला, लबाडाचा फोन आला, अर्धा तास बोलतोस. खोट्या माणसाचा फोन आला अर्धा तास, आणि बायकोचा फोन आला की कट करतोस, पुन्हा बोलतो म्हणते, आणि पुन्हा उगवत नाही रात्रीपर्यंत तुझा. इतका कसा रे चाबरा तू. आज प्रयोग करून बघा, थकलीस का म्हणा. उद्या इस्लामपुरातल्या सगळ्या भाज्या ताटात नाही आल्या. काही लागत नाही ह्या राष्ट्राला, काही लागत नाही हो. नुसतं शब्द प्रेमाचे 4 उपचार. आमच्या कोल्हापूरच्या मैत्रीला एकदा म्हणलं, तू म्हणलं का प्रेमच करत नाही, म्हणतर म्हणलं थकलीस का. ती गेली होती रानात, त्यानं 4 वाजल्यापासूनच रिहर्सल सुरू केली. थकलीस का. तिला ते घरात रानात नाही याला उशीर झाला, टकुऱ्या वज, त्याला झेपलंच नाही. शब्द बरोबर आले पण टोनिंग जरा चुकलं. पण असं नका, ती आत आल्याला म्हणे तुझ्या आईला तुझ्या थकलीस का, असं तरी म्हणा ना, थकलीस का. आणि ती लास्ट घरामध्ये घरपण येण्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्ट प्रेझेंट म्हणून आम्ही देतो का प्रेमानं. एक कहाणी म्हणून सांगतो की आठवण ठेवून, बऱ्याच लोकांना वाढदिवसच माहित नसते. ती 1/6चा जमाना गेलाय, आता संपलाय. 1/6 एका रट्ट्यात होती ना ती जुनी फौज. 1/6 हा. जुने एक 11वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात प्रेझेंटच्या बाबतीत एक कहाणी होती, आपल्याला आठवत असेल. लव्ह मॅरेज झालं होतं. सुकेशनी होती त्याची बायको. सुकेशनी म्हणजे केस लांब होते म्हणून त्याचं तिच्यावर प्रेम होतं. कुणाला कुणाचं काय आवडेल सांगता येत नाही. जोडप्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की काही जोडपी मेड फॉर ही असतात, काही मेड फॉर हर असतात, काही मेड फॉर इच अदर असतात, आणि काही मॅड फॉर इच अदर असतात. आपलं आपण ठरवून टाका काय. लग्न झालं होतं एक, आणि वाढदिवस होता. नवरा गेला होता बाहेर, मुलखाचं दारिद्र्य होतं, विकण्यासाठी काही नव्हतं, घरात पैसा नव्हता. तिने विचार केला नवऱ्याला काय घ्यायचं, पैसे कुठून आणायचे आणि काय घ्यावं, या विचारामध्ये तिचा विचार पक्का झाला. कारण ज्या दिवशी प्रेम जमलं होतं त्या दिवशी तिने नवऱ्याला घड्याळ दिलं होतं, तर त्या घड्याळाचा पट्टा खूप जुना झाला होता. आणि मग तिने विचार केला की काय द्यावं नवऱ्याला. ती घड्याळाचा पट्टा द्यायचा विचार करते. विकण्यासारखं काही नसतं. आरशासमोर उभी राहते, तिच्या लक्षात येतं की माझे केस विकण्यासारखे. ती केस विकते, घड्याळाचा पट्टा आणते, नवरा घरी येतो, दोघं जण जेवतात, आणि एकमेकाला प्रेझेंट देत असताना ती आपल्या नवऱ्याच्या हातामध्ये घड्याळाचा पट्टा देते. नवऱ्यानं तिच्यासाठी आणलेली असती केसाची फणी, कारण तिचं त्याच्यावर प्रेम असतं. विलक्षण एकमेकाला प्रेझेंट, आठवण ठेवून. आणि द लास्ट समारोपाकडे येताना आई बाबा या नात्यानं लास्ट आपला अनमोल वेळ आणि आपला विश्वास. मी माझ्या स्वतःच एक उदाहरण देतो की मी बाप ज्या क्षणाला झाल्याची जाणीव माझ्या लेकरानं मला दिली, त्या क्षणाला मी या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होतो. मी कराडला गटविकास अधिकारी होतो. वेळ मिळत नव्हता. सरकारी अधिकारी म्हटलं की मीटिंग, मीटिंग नंतर ईटिंग, ईटिंग नंतर वेटिंग, आमच्या आयुष्याचा रुटीनचा भाग असतो. एक दिवशी माझ्या बाळाला घेऊन माझा मित्र कराडला प्रीती संगमावर आदरणीय यशवंतराव चव्हाण सरांच्या समाधीच्या पलीकडे अशा घसरगुंड्या, त्या घसरगुंड्यावर घेऊन गेला. तो घसरगुंडी खेळत असताना त्याच्या लक्षात आलं की बाकीच्या घसरगुंडीवर त्या पोरांचे बाप आहेत. पोरं वरून आले की कॅच करायला. त्याला खूप दुःख झालं, बाप नव्हता त्याच्याबरोबर. एक दिवशी दुपारी मी घरी होतो. मला म्हटलं की पापा जायचं का. मी म्हटलं कुठं. तो म्हटला चला ना पापा, आपल्याला घसरगुंडीवर जायचं. त्याला वचपा काढायचा होता, बाप नव्हता मागच्या वेळेला बरोबर. मी गेलो त्याच्या बरोबर. माझ्या अगोदर मोटरसायकलवरून घसरगुंडीवर जाऊन उभा राहिला. म्हटलं पापा लवकर या. मला म्हटलं खाली उभा. त्यानं माझी पोझिशन ही फायनल केली होती. तो म्हटला पापा मी निसटणार आहे ना वरून, मला कॅच करायचं. म्हटलं हो. ते वरून निसटलं आणि कॅच केला, आणि मी त्याच्या नजरेला नजर दिली
आणि त्या क्षणाला बाप नावाचं वैभव माझ्या लेकराने एका सेकंदात मला बहाल केलं. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस त्या दिवशी मी होतो. त्या एका सेकंदानं अवघी श्रीमंती त्या लेकरानं मला बहाल केली होती. आजही त्या एका सेकंदाच्या त्याच्या बाप नावाच्या दौलतीनं मला समृद्ध केलं. मी आजही रात्रंदिवस तो समृद्ध होण्यासाठी धडपडणार. का नाही होणार? अँड द लास्ट, आईबाप या नात्यानं एक विश्वासाचा ढोल आपल्या लेकराच्या मनामध्ये, आई आणि बाबा या नात्यानं. मला माहिती आहे की आपल्या लेकराला शारीरिक दुःख झालं की आई बाबा पळतात, पण मानसिक दुःख झालं की त्याच्या दुःखाशी समरस नाही येत होत. बाळ एखाद्या विषयामध्ये नापास झालं की त्याच्यावर आम्ही जे ओरडतो, आणखीन कुठल्याही गोष्टीमध्ये चुकतं. बाप कधी चुकला नाही का? आई कधी चुकली नाही का? पण ज्या वेळेला लेकरू चुकतं त्यावेळेला आम्ही का कठोर होतो माहित नाही. त्याला मानसिक जखम होते, त्याला बौद्धिक जखम होते. त्या जखमेच्या वेळेला आई बाबा या नात्यानं आम्ही त्याला विश्वास देऊ शकतो का की बाळा, जगाच्या बाजारात तू चुकलास तर आमचा पदर तुझ्यासाठी आहे, माझी कुश तुझ्यासाठी आहे. आपण कधी डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल. डोंबाऱ्याच्या खेळामध्ये असे 2 बांबू असतात आणि मधून तार असते. मी आता वर्णन करतो ना, भविष्यात तुम्हाला कधी दिसला तर बघाच. त्या मधून जी तार असते ना, त्या तारेवरून ती 6-7 वर्षाची चिमुरडी हातामध्ये बांबू घेऊन या तारेकडून, या टोकापासून या टोकाला सहज निघालेली असते. सहज, बिनधास्त ती जात असते ना. निरीक्षण करा, ती ज्यावेळेला पुढे सरकत असते ना, तिचा बाप खाली, तिच्या बरोबर खाली ढोल वाजवत असतो आणि तो पुढे पुढे जात असतो. जसा बाप पुढे जाईल तसं तिचा पाऊल पुढे जात असतो. तिला विश्वास असतो की मी जर या तारेवरून कोसळले तर खाली ढोल वाजवणारा माझा बाप मला कॅच करण्यासाठी खाली उपलब्ध आहे. तुमचं लेकरू भविष्यात जगत असताना, त्या तारेवरून चालत असताना जगाच्या बाजारामध्ये कधी त्याचा पाय घसरला तर तुमच्या विश्वासाचा ढोल त्या लेकराच्या कानामध्ये घुमत ठेवणं ही आईबाप होण्याची सर्वोत्कृष्ट अशी कला आहे. आणि ती कला तुमच्यामध्ये यावी अशी प्रार्थना करतो. मला माहित आहे की तुम्ही तुमच्या लेकराचा परफॉर्मन्स बघायला आलाय. हे मधलं मॉडेल बाजूला सरकावं ही आपली सगळ्यांची इच्छा आहे आणि तुमच्या त्या इच्छेला मान देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.